तिकडे गडचिरोलीच्या अबुजमाडमधील नक्षल अभियानाबद्दल नवीन माहिती आता समोर आली आहे। घटनास्थळावरून आज सकाळी 3 माओवादी यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडून एक AK-47 आणि एक SLR रायफल जप्त करण्यात आली आहे। 3 माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत। एकंदरीत आपण गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पहिले प्रसिद्ध जिल्हा होता। आताही प्रसिद्ध आहे, परंतु नक्षली म्हणून त्या काळात अनेक ज्या कारवाया होत्या त्या नक्षल्यांची जी दहशत होती त्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्हा प्रसिद्ध जिल्हा होता। परंतु आता या काही दिवसांमध्ये ज्या चकमकी वाढलेल्या आहे, नक्षली चकमकी वाढलेल्या आहे, नक्षल्यांचे आत्मसमर्पण वाढलेले आहे, त्यामध्ये अनेक नक्षली ठार मारले गेले, अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। परंतु गडचिरोली जिल्ह्यातील उत्तर गडचिरोली जो भाग आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे नक्षली समाप्त झालेला आहे। परंतु दक्षिण गडचिरोलीचा जो भाग आहे, म्हणजे तो भाग म्हटलं तर आपण विचार केला तर छत्तीसगड सीमेलगतचा तो भाग आहे, दंतेवाडा नारायणपूर या सीमेलगतचा तो भाग आहे। त्या सीमेलगतच्या भागामध्ये जे चकमकी वाढलेल्या आहेत, म्हणजे छत्तीसगडमध्ये ज्या चकमकी वाढल्या त्याच्यामुळे काही नक्षली गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगतच्या काही भागामध्ये सुद्धा येत असतात। परंतु गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस ज्या पद्धतीने जंगलामध्ये अभियान राबवतात त्या अभियानाअंतर्गत त्या नक्षल्यांना सुद्धा कुठेतरी एक आळा बसलेला आहे। म्हणजेच गडचिरोलीच्या सीमेवर आता जे नवनियुक्त पोलीस मदत केंद्र उभे केले आहे त्यामुळे त्यांचा नक्षल्यांचा एक मार्ग सुद्धा बंद झालेला आहे। परंतु या 2-3 दिवसामध्ये जी चकमक झालेली आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये ते फोदेवाडा परिसरात, म्हणजे भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरामध्ये काही नक्षली म्हणजेच दलम क्रमांक 10 चे काही नक्षली त्या ठिकाणी लपून बसले असल्याची एक गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती। त्याच अनुषंगाने अभियान राबवलं असता त्या अभियानानंतर चकमक जी झाली त्या चकमकीमध्ये एक जवान जखमी झालेला आहे आणि एक नक्षली ठार झालेला आहे। परंतु एकंदरीत जर विचार केला तर आता त्याविषयी पूर्ण जी माहिती आहे ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक थोड्या वेळानंतर सांगतीलच आपल्याला सविस्तरपणे, कारण की तो नक्षली कोण होता याची अद्यापर्यंत ओळख पटली नाही, कारण की रात्र झाल्यामुळे अंधारात असल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही। AK-47 त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि अनेक साठा सुद्धा त्याच्याकडून जप्त केला जाऊ शकते किंवा अनेक नक्षली सुद्धा ठार झालेले राहू शकतात, कारण की अंधार असल्यामुळे त्याविषयी पूर्णपणे माहिती मिळालेली नाही। परंतु एकंदरीत या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर केंद्राचे गृहमंत्री जे आहे अमित शहा यांनी 30 मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे नक्षली समाप्त करू असं सांगितलेलं आहे। त्याच अनुषंगाने या सर्व काही कारवाया सुरू आहेत। NDTV मराठी करता मनीष रक्षामार, गडचिरोली।